नागपूर शहरात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे। आतापर्यंत 27 नागरिकांना उष्माघात सदृश त्रास असून शहरामधील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक शिलोकर यांनी दिली आहे। उष्माघाताने झालेल्या 13 संशयास्पद मृत्यूंची माहिती घेतलेली असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। पालिकेकडे अजून उष्माघात मृत्यूंची नोंद नाहीये, मात्र 13 मृत्यूंची चौकशी सुरू आहे। बचावासाठी पालिकेने कोल्ड वॉर्ड त्याचबरोबर बेघर निवारा केंद्र यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत। उष्णतामान बाहेरचं वाढलं असल्यामुळे विविध हॉस्पिटलतर्फे आम्ही रिपोर्टिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टोटल जे 57 रुग्ण आहेत त्याच्यामध्ये हीट क्रॅम्प्सचे 14 रुग्ण आहेत, नंतर हीट रॅशचे 21 रुग्ण आहेत, नंतर हीट एक्झॉशनचे 17 रुग्ण आहेत आणि हीट सिंकोपल असे 5 रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत। हीट स्ट्रोकचे अजूनही एकही रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठेही ॲडमिट नाही। एकूण 11 हॉस्पिटल्समध्ये आम्ही कोल्ड वॉर्ड तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तिथे पेशंट्स हे ॲडमिट होणार आहेत।